जे खासदार 24,000 करोडच्या गप्पा मारतात, तुम्हाला माहिती आहे का खासदाराच्या गावात नारपोली पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करा, 6 महिलांचा अपघाती मृत्यू झालेला आहे शौचालयाला जाताना. खासदारांनी विकासाच्या गप्पा माराव्या. खासदारांना काय विकास किंवा काय कळतो का? त्यात तुमचा शहापूरसारख्या ठिकाणी. मला एक सांगा, 5 वर्षात एक तरी माणसाला रोजगार निर्माण झाला? हे खासदाराबद्दल हास्यास्पद गोष्ट आहे. एकदम आदलेली खासदार आहे हो, एकदम आदलेली खासदार आहे हो, एकदम आदलेली खासदार आहे हो. या रेल्वेचा सर्वे टिटवाळा टू मुरबाड झालेला आहे, हे तुम्हालाही माहीत असेल. आणि हा आता सांगतो कल्याण टू मुरबाड, आणि सर्वे टिटवाळा टू मुरबाड, आणि सांगतात कल्याण टू मुरबाड, आणि उद्घाटन मुंबई, आणि उद्घाटन मुंबई, आणि उद्घाटन मुंबई. मी जे बोललो ते सीएम साहेबांनी, मी जे बोललो ते सीएम साहेबांनी, मी जे बोललो ते सीएम साहेबांनी. खासदारांनी एकही काम केलं नाही 5 वर्षात. उलट त्यांच्याकडे आलेलं आहे फळ होतं, त्याच्यातून 40 लाख उचलून दुसरीकडे खर्च, आणि 24,000 करोड काय तुमचे आहेत. खासदार साहेब आहे, जर आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल गाव आहेत ही घेणं गरजेचं होतं. जो सापगाव आणि सोनाल्यासारखं जे गाव आहे ते आर्थिकदृष्ट्या मजबूत आहेत. जरी आम्ही सत्तेत असलो, तुम्ही चुकीचं केलं तर पहिला आमचा विरोध असेल. जसं आज कपिल पाटलांना आमचा विरोध आहे. चुकीचं करता 100%, आणि एकदम निष्क्रिय मी तर बोलेन. सगळ्याच बाबतीत अपयशी ठरला करतात, सगळ्याच बाबतीत अपयशी ठरला करतात, सगळ्याच बाबतीत अपयशी ठरला करतात. अल्पवयीन मुलांचं देखील लग्न लावले. काही आमच्या माता भगिनी तर लहान मुलांना देखील तिकडे घेऊन आले होते. म्हणजे अशा प्रकारची लोकांची दिशा तो सवय आहे. फक्त आकडा फुगवून दाखवायचा. अरे माझ्याकडनं 1101 ऐवजी 101 लग्न लावलं असतं, तरीही तुमचं मान सन्मान समाजात चांगला असतं, आणि तुम्ही त्या समाजाची चेष्टा करता. तो दशरथ गुरुजीसारखा माणूस, शरम वाटायला पाहिजे या माणसाला, शरम वाटायला पाहिजे या माणसाला, शरम वाटायला पाहिजे या माणसाला. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जेव्हा आमच्या एक समाजाची इज्जत काढली जाते तेव्हा आम्ही सहन करणार नाही. जी आता जी युती झाली ती मान्य आहे, परंतु जे व्यक्तिमत्व आहे खासदारांच्यासाठी हे तुम्हाला मान्य आहे. मग तुम्ही कोण इथे दुसरं कोण तुमच्या नजरेत दुसरं नेतृत्व असू शकते का बीजेपी? पण खासदाराला देऊ नये स्पष्ट म्हणणं आहे. खासदाराला दिल्यानंतर आम्ही लोक काम करणार नाही, कारण तो खासदाराला आमचा विरोध होता आहे आणि यापुढे देखील राहील. बाकी आज किशन मकरी साहेबांसारखा माणूस द्या ना तुम्ही तिकीट, आम्ही दिवस रात्र एक करू. हे 1 लाख मतांनंतर आम्ही 2 लाख मतांनी निवडून आणू. खासदार कपिल पाटील यांना मिळालं तर तुम्ही काम करणार नाही? तर तुम्ही टावरेंचं काम करणार का काँग्रेस? नाही, आम्ही नोटा कशाला आहे हो. विकासाचे जे बाता करतात मात्र कोणत्याही पद्धतीने खासदार निधीतलं कोणत्याही प्रकारे काम झालेलं नाही.